आणि विजयाचाच हा जल्लोष साजरा करतानाची ताजी दृश्य आपण पाहतोय। आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी रवाना झालेत। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाल्याचं कळतंय। मोठ्या प्रमाणात जेनझींचा जल्लोष करण्यात येतो। एकीकडे तिरंगा जल्लोष रॅलीसाठी मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे निघाल्याची ही दृश्य आहेत। शिवाजी पार्कवर विजयी जल्लोष सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरेंचा ताफा हा मातोश्रीवरून रवाना झालेला आहे। आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत दिसत होते। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण जल्लोष साजरा करण्यात येतोय। कालच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर याचेच सगळे पडसाद देशभरात उमटलेले आहे। ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येतोय। मुंबईतली ही दृश्य आहेत। ठाकरे बंधूंनी विजयी जल्लोष आयोजन केलेला आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कावर विजयी जल्लोष साजरा करण्यात येतो आणि त्यासाठी मातोश्रीवरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत। दोन दृश्य आपण पाहतोय। एका ठिकाणी ठाकरेंचा ताफा हा मातोश्रीवरून निघालेला आहे। आदित्य ठाकरे यात स्पष्टपणे दिसतात। दुसरी दृश्य आहेत शिवाजी पार्कावरची। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे जमा झालेले आहेत। त्यामुळे आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे काय बोलतायत, विद्यार्थ्यांसोबत काय संवाद साधतायत त्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तरुणाईचा मोठा जल्लोष आपण पाहतोय। हातात तिरंगा आहे, हातात पोस्टर्स आहेत। कार्यकर्ते देखील मुंबई आणि उपनगरातून शिवाजी पार्कात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणाहून मनसैनिक आणि शिवसैनिक हे दादरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। एकीकडे स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे देखील पोहोचतील। जेनझींचं अभिनंदन करण्याकरता ठाकरे बंधूंनी हे आयोजन केले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला इतक्या दिवसानंतर यश आलेलं आहे आणि त्यामुळे आज सर्व विद्यार्थी पालक जे आहेत ते आज शिवाजी पार्कात येत आहेत। त्यांचा जल्लोष या ठिकाणी ते करण्यात। आपण या ठिकाणी एक व्यक्ती बघतोय जो हातामध्ये एक जी आपण म्हणतो की एक जे माणूस असतो मेलेल्या अवस्थेमध्ये त्याचा एक शरीर मृतदेह हा जो आहे या ठिकाणी घेऊन आलेला है। क्या बताना चाहेंगे, क्या लेके आए आप? ये मैं जो बच्चे जो शहीद हुए हैं मैं उनके लिए आवाज़ उठाना चाहता हूँ, क्योंकि उनके माँ बाप ने बहुत मेहनत की है। ऐसा नहीं कि सिर्फ नीट के लिए, बचपन से उन्होंने जो पैदा किया और जब तक उन्होंने उनकी क्वालिफिकेशन के ऊपर इतना खर्चा किया है, तो उनके मैं चाहता हूँ कि उनको गवर्नमेंट मुआवजा दे ताकि वो अपनी ज़िंदगी गुजार सके। क्योंकि बहुत से ने अपना सोना बेचा होगा, किसी ने बैंक से लोन लिया होगा, बच्चे तो चले गए, उनकी उम्मीद भी चली गई। तो एटलीस्ट मैं चाहता हूँ कि गवर्नमेंट उनको सपोर्ट करे। इतने दिनों बाद जो बच्चे को तर आपण बघतोय की आय मिस यू बच्चा असं त्याने त्याच्या मागे जे आहे लाठी एक काठी आहे आणि त्या काठीच्या वरती त्याने आय मिस यू बच्चा लिहिलं। आपण त्यांना तुझ्या नेमकं क्या है इसका मतलब क्या? हर माँ बाप की उम्मीद ये रहती है कि मेरे बुढ़ापे का सहारा मेरा बच्चा मेरी लाठी बने। तो आज वो बच्चा नहीं है। दुनिया का नियम परिवर्तन है, अगर परिवर्तन होगा तो बहुत अच्छा होगा। कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। तर एका पालकानं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। हा जगाचा नियमच आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि परिवर्तन झालं तर चांगलंच आहे, अशी प्रतिक्रिया एका पालकानं दिलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने इथं पालक देखील जमा झालेत। आपल्या लहानग्यांना घेऊन आलेले आहेत। काही लहान मुलांनी कॉकरोचेसचे मास्क लावलेले आहेत। हातात तिरंगा आहे, घोषणाबाजी सुरू आहे। हे एकंदरीतच दृश्य आहे दादरच्या शिवाजी पार्कावरचं दृश्य। हेच ते दृश्य आहे ज्या ठिकाणी लहान मुलगा आपल्याला दिसतोय, हातात फलक घेतलेला आहे। जेनझींच्या विजयाचं अभिनंदन करण्याकरता ही तरुणाई हजारोंच्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर आलेली आहे। कॉकरोचचा मास्क लावून हा चिमुकला इथं पोहोचला। अर्थातच त्याचे पालकही त्याच्यासोबत आहेत। पालक आपल्या अक्षरशः लहान मुलांना, लहान बाळांना घेऊन देखील इथे आलेले आहेत, कारण तेच पुढचं भविष्य आहे, हेच आपलं पुढचं भवितव्य आहे आणि यांना या सगळ्या गोष्टी समजायला हव्यात याकरता अगदी लहान मुलांना देखील पालक घेऊन आले।